श्री स्वामी समर्थ. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवरती आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुक्ल चतुर्थी. माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस गणेश जयंती म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाला तिलकुंद चतुर्थी, विनायक चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते. या तिथीला गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत 1 सहस्र पटीने जास्त कार्यरत असते. गणपतीची स्पंदने आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदने सारखी असल्याने ती एकमेकांना अनुकूल असतात, म्हणजेच त्या तिथीला ती पृथ्वीवरती जास्त प्रमाणात येऊ शकतात. गणपतीचा तिसरा अवतार हा गणेश जयंतीला निर्माण झाला. स्कंद पुराणानुसार या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला होता. काही ठिकाणी या माघी गणेश जयंतीला हळदी कुंकवाचा वापर करून मूर्ती बनवली जाते आणि तिची पूजा सुद्धा केली जाते. माघी गणेश जयंती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांची मनोभावे पूजा केल्याने, उपासना केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. त्याचप्रमाणे या दिवशी पूजा कशी करायची आहे, कोणत्या नैवेद्याचा मान असणार आहे, शुभमुहूर्त काय असणार आहे, गणपतीला इच्छापूर्तीसाठी आपण कोणकोणत्या वस्तू अर्पण करू शकतो, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गंगाजल किंवा थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे आणि गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरामध्ये आपण ही पूजा करू शकतो किंवा सेपरेट पाटावरती किंवा चौरंगावरती ही पूजा केली तरी सुद्धा चालेल. एका पाटावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे. त्यावरती सर्वप्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर आपण तेलाचा दिवा सुद्धा लावू शकतो. त्यानंतर आपल्याला बसायला आसन घ्यायचं आहे. स्वतःला हळदी कुंकू लावायचं आहे. एका तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्या मूर्तीला पाण्याचा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक करायचा आहे. पुन्हा पाण्याचा अभिषेक करून मूर्ती कोरडी करून घ्यायची आहे. जर आपल्याकडे गणपतीची मूर्ती नसेल तर फोटो आपल्याला स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्या पाटावरती आपल्याला तो फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती ठेवायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू लावायचं आहे किंवा आपण गणपती बाप्पांना अष्टगंध सुद्धा लावू शकतो. त्यानंतर आवर्जून आपल्याला गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहेत. जास्वंदीचे फूल अर्पण करायचं आहे. या दिवशी तिलकुंद चतुर्थी असते, म्हणजेच माघी गणेश जयंती ही तिलकुंद या नावाने सुद्धा ओळखली जाते. तिल म्हणजे काय, तर तिल म्हणजे तीळ आणि कुंद म्हणजे कुंदाची पांढरी फुले. या दिवशी गणपतीला तीळ आणि कुंदाची फुले अर्पण करण्याची सुद्धा परंपरा आहे. त्यामुळे जर कुंदाची पांढरी फुले मिळाली तर ती सुद्धा आपण अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे तीळ जे आहेत तर ते सुद्धा आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे माघ महिन्यामध्ये थंडी असते, त्यामुळे या दिवशी तिळाचे दान करणे हे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे आपण तीळ जे आहेत तर ते सुद्धा दान करू शकतो. गणपती बाप्पांची आपल्याला या दिवशी आरती सुद्धा करायची आहे. त्याचप्रमाणे या दिवशी गणपती बाप्पांचा जो मंत्र आपल्याला येतो त्याचं जास्तीत जास्त आपल्याला पठण करायचं आहे. गणपती अथर्व शीर्ष, त्याचप्रमाणे गणपती स्तोत्र जे आहे तर याचं सुद्धा आपण या दिवशी पठण करू शकतो. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. ज्याप्रमाणे आपण दररोज गणपती बाप्पांची पूजा करतो त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. या दिवशी तिलकुंद चतुर्थी असते, त्यामुळे गणपती बाप्पांना अत्यंत प्रिय असलेल्या मोदकाचा आपण नैवेद्य दाखवू शकतो. त्याचबरोबर या दिवशी तिळाचे जे पदार्थ आहेत म्हणजे तिळगुळाचे लाडू असतील किंवा तिळ साखर असा नैवेद्य सुद्धा आपण दाखवू शकतो. तिळाच्या पदार्थांना नैवेद्यामध्ये या दिवशी अत्यंत खास असा मान असतो, त्यामुळे आपण तिळाचे नैवेद्य सुद्धा दाखवू शकतो. तीळ हे पवित्रतेचे, तपस्येचे आणि आत्मशुद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी गणपती बाप्पांची पूजा करून आपण त्यांना तीळ मिश्रित गुळाचे लाडू किंवा मोदकाचा नैवेद्य जर अर्पण केला तर गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न होतात आणि आपल्या मनोकामना पूर्ण करतात अशी सुद्धा मान्यता आहे. या दिवशी गणपती बाप्पांच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:28 ते दुपारी 1:42 असणार आहे. या वेळेमध्ये आपण गणपती बाप्पांची पूजा करू शकतो. त्याचप्रमाणे आपण जरी गणपती बाप्पांची ब्रह्ममुहूर्तावरती पूजा केली तरी सुद्धा चालेल. या दिवशी आपल्याला काही गोष्टी मात्र अजिबात करायच्या नाहीत. जसं की या दिवशी चुकूनही चंद्रदर्शन करू नये. तसेच गणपती बाप्पांना तुळस अर्पण करू नये. या दिवशी मांसाहार करू नये. चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत.
कोणावरतीही विनाकारण रागावू नये, कोणाचाही अपमान करू नये. जास्तीत जास्त आपल्याला सात्विक राहायचं आहे. आपण जर दुसरा काही नैवेद्य दाखवणार असू तरी त्या नैवेद्यामध्ये कांदा लसणाचा वापर आपल्याला टाळायचा आहे. त्याचप्रमाणे घरामध्ये या दिवशी मांसाहार सुद्धा आपल्याला टाळायचा आहे. काही आपल्या इच्छा आहेत ज्या बऱ्याच दिवसांपासून पूर्ण होत नसतील, तर आपण या दिवशी गणपती बाप्पांना 11 किंवा 21 तांदूळ अर्पण करू शकतो. यासाठी आपल्याला अखंड असे तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ हे नवीन घ्यायचे आहेत. इतर पूजेमध्ये वापरलेले तांदूळ घ्यायचे नाहीत आणि हळदी कुंकवाच्या साहाय्याने ते आपल्याला लाल करून घ्यायचे आहेत. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पांना आपण जे जास्वंदाचं फूल अर्पण केलेलं असतं, तर आपण जे 11 किंवा 21 तांदूळ उपायासाठी घेतलेले आहेत, त्यातील एक तांदूळ घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला इदम अक्षतम ओम गण गणपते नमः असं म्हणायचं आहे आणि जास्वंदाच्या फुलावरती हा तांदूळ आपल्याला अर्पण करायचा आहे. दुसरा तांदूळ घ्यायचा, इदम अक्षतम ओम गण गणपते नमः म्हणायचं, तो तांदूळ अर्पण करायचा. अशा प्रकारे 11 किंवा 21 तांदूळ आपण गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये जर आर्थिक समस्या असतील तर त्या समस्या नष्ट होत असतात आणि आपल्या घरामध्ये धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते. त्यामुळे जर आर्थिक समस्या असतील तर गणपती बाप्पांना आपण या दिवशी तांदूळ अर्पण करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या बाबतीत जर काही समस्या असतील, मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, त्यांची बुद्धी जी आहे तर तिचा विकास व्हावा, त्याचप्रमाणे त्यांना अलौकिक व्यक्तिमत्व प्राप्त व्हावे, यासाठी आपण या दिवशी गणपती बाप्पांना 108 हिरवे मूग अर्पण करू शकतो. जरी आपल्याला 108 हिरवे मूग अर्पण करणे शक्य नसेल तरी आपण 21 हिरवे मूग जे आहेत तर ते अर्पण करू शकतो. हे मूग आपल्याला आपल्या ओंजळीमध्ये घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला 21 वेळेला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि हे मूग जे आहेत तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. हिरवा रंग बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत असतो आणि बुध ग्रह जर आपल्या मुलांचा सुधारला तर त्यांची स्मरणशक्ती सुधारते. त्यामुळे आपण या दिवशी 108 किंवा 21 हिरव्या मुगाचे दाणे जे आहेत, जे अख्खे मूग आहेत, तर ते गणपती बाप्पांना आपल्या मुलांसाठी अर्पण करू शकतो. घरी आपण हा उपाय करू शकतो किंवा मंदिरामध्ये जाऊन करू शकतो. जर आपण घरी हा उपाय केला तर हिरवे मूग जे आहेत तर ते आपण दुसऱ्या दिवशी आमटीमध्ये किंवा भातामध्ये त्याचा वापर करून ते खायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हिरवे मूग जे आहेत तर ते सुद्धा गणपती बाप्पांना अर्पण करू शकतो.